1 hour later. आम्ही एक ब्रेक घेतलेला, तिथे आमचं छान जेवण झालं. प्रॉपर असं वऱ्हाडी जेवण होतं आणि असं मसालेवालं पण टेस्टी आहे. पण हा इंदोरी असल्यामुळे याला जास्त फार तिखट वगैरे जमत नाही, पण जमलं आमचं काम छान. क्या खाया बताओ ना. शेवभाजी, काजू करी, हां काजू करी, शेवभाजी, आणखी काय होतं, हां दाल तडका, जीरा राइस. बाकी ओव्हरऑल छान फुलके होतं. अच्छे थे, लाइक तंदूर पे वो बनते थे. हां आणि प्रॉपर असं असली जेवणाचं छान भाकरी वगैरे पण बनवून मिळणार. वेट टाईम आहे पण मस्ट ट्राय, छान आहे. आम्ही डिटेल्स तुम्हाला सगळं काही शेअर करूच व्लॉगमध्ये. तर आम्ही इथे जेवण केलेलं माखनचोर म्हणून रेस्टॉरंट जे आम्हाला ऑन द रूट लागलेलं. ॲम्बियन्स वाईज छान वाटत होतं, थोडंसं ऑथेंटिक तुळशी वृंदावन वगैरे एकदम छान असं. आणि चुलीवर जेवण होतं, म्हटलं चला बघूया कसं आहे याची टेस्ट. तर आणि याची एक्झॅक्ट लोकेशन तर अकोल्याच्या पुढे आहे एवढं माहिती आहे, पण आम्ही लिंक नक्कीच टाकू. जेवण कसं होतं कार्तिक? खाना ठीक था, मतलब अच्छा था. वैसे तो रेस्टोरेंट तो अच्छा था, बट जिनको ज़्यादा स्पाइसी पसंद है उनके लिए ठीक है. अदरवाइज लाइक मेरे को तो बहुत तीखा लगा भाई, मतलब बहुत ही ज़्यादा. शेव भाजी और काजू कड़ी उसकी बहुत ही ज़्यादा स्पाइसी थी. पर खाने के लिए एक आध बार खाने के लिए बहुत अच्छा हाँ, है. मतलब लाइक जो ज़्यादा पर स्पाइसी थोडासा पसंद करते हैं ठसका उनके लिए दिला that मी, is okay. मराठी विदर्भाचा थोडासा ठसका दिला मी. आम्ही आलो आहे शेगावला, पूर्ण फॅमिलीसोबत आलेलो आहे. बँगलोरवरनं शेगावला आलं आहे. नाही आम्ही, आमचा तिळवा आहे दोघांचा. 14 तारखेला फर्स्ट संक्रांती आफ्टर मॅरेज. सो म्हणून आम्ही बऱ्याच सुट्ट्या घेऊन आलेलो आहे आणि छान आम्ही आता इथे टाईम स्पेंड करणार आहे शेगावला 1-2 दिवस छान. ऑलवेज ही क्लीन करते हैं, इसलिए देखो गाइस इतना ज़्यादा क्लीन दिख रहा है ये. बड़ी अच्छा भी है. ही अशी प्लेस आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप लोकांना माहिती आहे आणि खूप लोकांना माहिती नाही, बट मस्ट विजिट प्लेस आहे फॉर ऑल इंडियन्स. आय कॅन से की लाईक काय छान स्वच्छता आहे. स्वच्छता अशी आहे की लाईक म्हणजे आपल्याला सुद्धा वाटेल की बापरे, कोणी असं एवढं स्वच्छ कसं करू शकतं. पण सगळेजण, आणि द पोलाइटनेस, कोणासोबत पण बोलताना पहिल्यांदा माऊली असं बोलणार आणि माऊली 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 करत असं प्रेमळता आहे सगळीकडे. हा बस स्टॉप आहे ॲक्च्युली, आनंद विहारमध्येच बस स्टॉप पण आहे. म्हणजे बस स्टॉप अशासाठी आहे की तुम्ही इथे रूम बुक करा आणि बुक केल्यानंतर इथेच तुम्हाला जेव्हा दर्शनाला जायचं असेल तेव्हा इथे बसायचं, वेट करायचं 5 ते 10 मिनटं, जास्त नाही. आणि इथे बस सेवा उपलब्ध आहे बघा. तुम्हाला फ्रीमध्ये शेगावमध्ये कुठे पण, म्हणजे रेल्वे स्टेशन जायचं असेल, मंदिरामध्ये जायचं असेल तर सेवा मोफत उपलब्ध आहे. सो लाईक खूप अशा फेक वेबसाईट क्रिएटेड आहे ऑलरेडी. जेव्हा आपण सर्च करतो फॉर रूम बुकिंग आणि दर्शनाकरिता काही आहेत का VIP पासेस और लाईक बुकिंग आपण आधीच करू शकतो का, पण इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की फक्त www.gajananmaharaj.org त्यांची एक साईट आहे, त्या व्यतिरिक्त कुठलीही साईट नाही आहे. आणि सर्व शाखेमध्ये श्री दर्शन व रूम बुकिंग संबंधित कोणतीही ऑनलाईन बुकिंग करण्यात येत नाही, हे त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. सो नक्की जेव्हा पण तुम्ही शेगावला येताना ऑनलाईन बुकिंग करू नका. वेदर तुम्हाला लाईनमध्ये क्यूमध्ये राहावं लागेल तरी चालेल, पण अशा फेक गोष्टींपासून अवेअर राहा. ही खूप इम्पॉर्टंट एक माहिती आहे जी या ब्लॉग थ्रू मी कन्वे करते आहे. ही अशी व्यवस्था आहे की लाईक तुम्ही 24 तास रूम घेऊ शकता. म्हणजे तुम्ही आता समजा 6 वाजता चेक इन करतात, संध्याकाळ दुसऱ्या दिवशी तुम्ही 6 वाजेपर्यंत तुम्ही तिथे राहू शकता. वेटिंग रूम आहे आणि माझा भाऊसुद्धा आहे इथे बसलेला. फार थकलेली आहे, मला माहिती नाही, एवढी काही छान दिसत नाही आहे. बराच प्रवास करून आलेला आहे आम्ही नागपूरवरनं. आम्ही इथे वेटिंग रूममध्ये आहोत रूम मिळण्याकरता. तर जवळपास 3 ते 4 तास लागतात असं ते म्हणालेत, पण बघूया. सो आमच्यासोबत एक किस्सा झालेला. आम्हाला दोघांना रूम मिळत नव्हती. दो वी आर मॅरिड, बट वी हॅव टू प्रूव्ह दॅट वी आर मॅरिड. सो आम्ही प्रॉपर मॅरेज सर्टिफिकेट वगैरे दाखवलं आणि देन आम्हाला रूम मिळाली. जेव्हा पण तुम्ही शेगावला याल तर तुम्ही कपल असाल तर कपल इन द सेन्स लाईक इफ यू हॅव किड दॅन यू डोंट हॅव टू प्रूव्ह. बट तुम्ही जर 2 जण असाल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे टू प्रूव्ह युअरसेल्फ दॅट यू आर मॅरिड, बिकॉज हे देवस्थळ आहे आणि त्यांचे थोडेसे स्ट्रिक्ट रूल आहेत, ते आपल्याला फॉलो करावे लागतील. फाइनली रूम मिल गई हमको. सो 2 आवर के वेट के बाद अभी कॉफी ब्रेक लेके फिर हम अपने रूम में जाते हैं. लेट्स टेक अ कॉफी. थक गए हैं बट बहुत ज़्यादा ही थक गए हैं. अभी दर्शन करने जा रहे हैं, रात को दर्शन करने जाएंगे, थोड़ा सा रेस्ट करके चेंज करके. A few minutes later. या ठिकाणी रूम आहे. आम्ही आलेलो आहे आनंद विहारमध्ये. एक बार रूम खूप तो दिखाओ छान बाहर से. आणि असं
क्लीन असं परिसर, खूपच असं सुंदर आणि मेंटेन आणि सतत स्वच्छता ठेवणं. फायनली आम्हाला की मिळाली आणि रूममध्ये एंटर केलं आहे आणि ही आहे आमची रूम. जर तुम्ही बघत असाल हा व्लॉग तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आम्हाला मोटिवेशन मिळेल आणखी व्लॉग करायचं. आम्ही खूप न्यू आहे या चॅनलवर, आम्हाला सपोर्ट करा. सो हम लोग फाइनली रूम में चेक इन कर लिया है और ये 3 लोगों की रूम मिली हमको. 2 लोगों की रूम हाँ नहीं अवेलेबल नहीं, इट्स लाइक 3 की है, 4 की है एंड 6 की है. एंड डोरमेट्री भी है लाइक. हाँ डॉर्मेट्री भी है अवेलेबल. सो इफ़ यू आर सिंगल यू कैन स्टे. बट देर आर सम रूल्स कि जैसे लाइक हम दोनों हैं. हम दोनों एक्चुअली व्लॉग शूट कर रहे थे तो जस्ट कैजुअली लाइक मैंने ऐसे हाथ रखा तो पीछे से वो बंदे आए एंड देन वो बोलते कि माउली ऐसे हाथ में रखो. तो ऐसे हाथ रखना अलाउ नहीं. थोड़ा है रिस्ट्रिक्शन थोड़ा, मतलब विच इज गुड ऑल्सो. लाइक पिकनिक स्पॉट नहीं है ये. एक रूल ऐसा भी है कि जैसे हम दोनों हैं तो वी हैव टू प्रूव दैट वी आर मैरिड. यस. सो दैट वी डिड. लकीली मेरे पास मैरिज सर्टिफिकेट था. हाँ. सो हमने उनको दिखाया. अदरवाइज एज पर रूल ब्रदर सिस्टर भी नहीं रह सकते एक साथ रूम में, हस्बैंड वाइफ भी नहीं रह सकते इफ यू डोंट हैव प्रूफ. इफ यू हैव प्रूफ तो फिर कोई इशू नहीं. हाँ. सो हमारे आधार कार्ड हमने दिखाए एंड मैरिज सर्टिफिकेट दिखाया. देन दे हैव गिवन वन रिसिप्ट एंड नाउ दे आर अलाउिंग अस टू स्टे टुगेदर. सो इट्स लाइक दैट. सो यू हैव टू प्रूव. If you are family, like if you have kids, then no issues. 2 hours later. ओके गाइस, तो मैं हो गया रेडी. अब देखते हैं. ओके सो ये अभी भी रेडी हो रही है. नॉट श्योर कितना टाइम लगेगा इसको. बस हो गया 5 ही मिनट. बस इनके 5 मिनट चलते हैं. फिर उसके बाद हम जाएंगे मंदिर दर्शन करने. दर्शन करते हैं, वहाँ से महाप्रसाद लेते हैं, थोड़ा सा इधर घूमते हैं क्योंकि मेरा फर्स्ट टाइम है यहाँ पे. मैं हैंडसम रेडी. तो हम दोनों रेडी हो चुके हैं. बहुत जल्दी जा रहे हैं दर्शन करने में. हाँ क्योंकि लेट हो गया है. तो शेगांव कुछ ज़्यादा बड़ा नहीं है बट फेमस है शेगांव गजानन महाराज की वजह से. एंड वो बहुत ज़्यादा डेवलप हो रहा है डे बाय डे. एंड ये वन ऑफ द एग्जांपल है कि हाउ दे आर मेंटेनिंग दिस थिंग्स. प्रॉपर कार पार्किंग एंड हेवी व्हीकल पार्किंग टू ईज दी दर्शन फॉर दी एवरीवन. तो हम गाड़ी यहाँ पे पार्क कर रहे हैं और यहाँ पे टेम्पल है. सो दिस इज़ हाउ इट इज़ मैनेज लाइक द कैपेसिटी एंड अवेलेबिलिटी and car and bus parking. So you can park the car here and you can directly go for the darshan. पोहा, ये तो पोहा शॉप है जो हमेशा ओपन रहती है. एंड whenever you come to शेगांव एनी टाइम इट इज़ अवेलेबल. So पोहा एंड सो फायनली आम्ही एंटर करतो आहे मंदिरामध्ये आणि हा आहे एंट्रन्स. आणि असं सगळं स्क्रीनिंग वगैरे सगळं चेक होतं प्रॉपरली. आणि हा आहे पूर्ण परिसर मंदिराचा. इथे आमची रांग लागली आहे. सगळं माझी फॅमिली आम्ही पूर्ण सगळेजण रांगेत आहोत दर्शनाकरिता. असं सगळं दिसतं आहे. सुंदर आणि छान मेंटेन गजानन महाराजांचा परिसर आहे. आणि इथे श्रीची समाधीकडे दर्शनाकडे जाण्याचा मार्ग बघा इथे दिसत आहे प्रॉपरली. इथे सगळं टायमिंग वगैरे किती वेळ लागेल तुम्हाला दर्शनाला हे सगळं लिहिलेलं आहे त्यांनी. हे बघा कसा परिसर क्लिनिंग होतो आहे ॲट द एंड ऑफ द डे. संध्याकाळी तसं तर दिवसभर होत राहतं पण रोज रात्री असं छान क्लिनिंग होतं. आणि आम्ही जेवण करतो आहे, महाप्रसाद घेतलेला आहे. आणखी एक जेव्हा आम्ही चेकआउट केलं तेव्हा आम्हाला या बॉक्समध्ये की टाकावी लागली. सो इट्स लाईक तुमचं चेकआउट झालेलं आहे. आणि दिस इज समथिंग डिफरंट, युनिक आहे काहीतरी. सो अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला युनिक वाटेल तर एकदा नक्की सगळ्यांनी विजिट करायलाच पाहिजे शेगावला. मस्ट विजिट प्लेस इन विदर्भ इन महाराष्ट्र. सो विथ दॅट आम्ही हा व्लॉग क्लोज करतो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. पुन्हा नक्की भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.